नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहे एक नवीन टॉपिक जो आहे आपला ॲडिशन ऑफ फ्रॅक्शन्स. ओके, जसं आपण लास्ट टॉपिक जो होता ते बघितलं होतं आपण सिम्प्लिफिकेशनचा. त्यात कसं सिम्प्लिफाय करायचं फ्रॅक्शन्सला ते बघितलं. त्याच्या अगोदर आपण बघितलं होतं कसं अनलाईकचं लाईक कन्वर्शन करायचं है ना. तो जो टॉपिक जो आहे तो एक वेळा तुम्ही चेक करा, रिवाईज करा, कारण की त्याच्यावरच आता हा जो टॉपिक आहे हा डिपेंड आहे. ठीक आहे. आता जसं की इथे आपण काय म्हणतो की लाईक फ्रॅक्शन्सचं ॲडिशन कसं करायचं. बघा, लाईक फ्रॅक्शन्सचं ॲडिशन एकदम सिम्पल राहतं. सपोज मी इथे दोन फ्रॅक्शन घेतले, A/B आणि C/B. आता बघा, ह्या दोन्ही पण फ्रॅक्शन्समध्ये यांचा डिनॉमिनेटर जो आहे हा सेम आहे है ना. दोन्ही पण फ्रॅक्शन्समध्ये याचा डिनॉमिनेटर काय आहे, हा सेम आहे, म्हणजे हा B. जेव्हा नाही का फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर सेम असतो तर त्या डिनॉमिनेटरला आपण लिहून काढतो वन टाईम, आणि न्यूमरेटरमध्ये काय आहे A+C. ठीक आहे. आणि यांचं ॲडिशन केल्यानंतर जर यांचं सिम्प्लिफिकेशन पॉसिबल जर असेल तर आपण यांचं सिम्प्लिफिकेशन करतो. ओके. आता बघा, याच्यावर काही आपण क्वेश्चन्स बघू, म्हणजे तुम्हाला हे आयडिया क्लिअर होऊन जाईल. जसं की इथे काय म्हटलं मी ह्या ठिकाणी, सपोज 3/2 आणि 7/2. आता बघा, हे दोन्ही पण जे फ्रॅक्शन्स जे आहे ह्या दोन्ही पण फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर जो आहे हा सेम आहे 2. यांचा न्यूमरेटर काय आहे 3+7. 3+7 किती भेटणार तुम्हाला ह्या ठिकाणी 10/2. आता बघा, 10/2 हा जो आहे फ्रॅक्शन हा डिव्हिजिबल आहे, म्हणजे 2 1 2 5 जाऊन जाईल. ठीक आहे. याला आपण कसं कट करणार ह्या ठिकाणी 2 1 आणि 2 5 म्हणजे तुमचा आन्सर काय आला ह्या ठिकाणी 5/1, म्हणजेच काय आला आन्सर ह्या ठिकाणी 5. ओके. अशा प्रकारे आपण कोणत्याही लाईक फ्रॅक्शनला ॲड किंवा सबट्रॅक्ट करू शकतो. सेम रूल सबट्रॅक्शनमध्ये पण आहे ह्या ठिकाणी. ठीक आहे. जसं की समजा इथे मी घेतलं 11/13 प्लस 1/13. ठीक आहे. आता माझ्याकडे हा दोन फ्रॅक्शन्स आहे. हे दोन्ही पण फ्रॅक्शन्स जे आहे हे लाईक आहे. लाईक म्हणजे यांचा डिनॉमिनेटर हा इथे सेम आहे. पहिल्या फ्रॅक्शनचा न्यूमरेटर 11 आहे, दुसऱ्या फ्रॅक्शनचा न्यूमरेटर 1 आहे. 11 + 1 किती होऊन जाईल 12/13. आता बघा, जसं आपण पहिल्या क्वेश्चनमध्ये आपण याला सिम्प्लिफाय करू शकतो, पण याला आपण इथे सिम्प्लिफाय करू शकत नाही. याचं रिझन असं आहे की हा 12 इवन नंबर आहे आणि हा प्राईम नंबर आहे. ठीक आहे. म्हणजे दोन्ही पण नंबर डिव्हिजिबल नाही आहे, आणि यांचा एचसीएफ जर काढला तर यांचा एचसीएफ काय निघेल 1, म्हणजे हा फ्रॅक्शन आता डिव्हिजिबल नाही आहे. ओके. तर हे होतं आपलं ॲडिशन ऑफ फ्रॅक्शन्सचा एक पार्ट होता. ओके. आता आपण बघू याच्यामध्ये अनलाईक फ्रॅक्शन्सला कसं ॲड करायचं. ओके. आता बघा मित्रांनो, आपण बघणार आहे अनलाईक फ्रॅक्शन्सला ॲड कसं करायचं. ठीक आहे. बघा, आपण जेव्हा अनलाईक फ्रॅक्शनला ॲड करतो तर याच्यात दोन मेथड्स आहे. पहिली मेथड आहे LCM मेथड आहे, आणि दुसरी मेथड जी आपण बघणार आहे ती आहे क्रॉस मल्टिप्लिकेशनची मेथड. ठीक आहे. आता यात तुम्हाला कोणती मेथड इझी वाटते तुम्ही यातली कोणती पण अप्लाय करू शकता, पण माझं म्हणणं असं आहे की तुम्ही मोस्टली यूज करा कोणती क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड, जेव्हा दोन फ्रॅक्शन दिले असेल त्यावेळेस. जेव्हा दोनपेक्षा जास्त फ्रॅक्शन असेल तर त्यावेळेस तुम्ही LCM मेथडला यूज करा, कारण की LCM मेथड ही कन्व्हिनियंट आहे. ओके. पहा, आता जसं की इथे मी सपोज एक क्वेश्चन घेतो, समजा 2/5 + 1/3. आता इथे आपण काय करू, एक आपण आपली जी कन्व्हिनियंट जी मेथड जी आहे LCM मेथड आपण यूज करू सर्वात पहिले. ठीक आहे. LCM मेथड आपण यूज करू इथे. आता LCM मेथड आपण जेव्हा यूज करणार तर काय करणार, इथे सर्वात पहिले आपण LCM काढणार डिनॉमिनेटरचा, LCM ऑफ 5 and 3. आता 5 आणि 3चा LCM काय निघेल है ना. बघा काय निघेल याचा, 5 आणि 3 कोणत्या नंबरने डिवाईड होईल, हा 5ने होतो, 5 1 5, 3 ॲज इट इज, हा 3ने होतो, 3 1 3, हा 1 ॲज इट इज. ओके. म्हणजे आपलं जे LCM जे आहे ते काय आलं ह्या ठिकाणी 5 × 3 किती येईल, हा इथे 15. ओके. आता हे 15 काढल्याच्या नंतर आपल्याकडे जो फ्रॅक्शन जो आहे हा कोणता आहे 2/5. तर पहिले आपण 2/5ला कन्वर्ट करू. 2/5 आणि प्लस कोणता इथे हा आपल्याकडे 1/3. ठीक आहे. आता आपल्याला LCM पाहिजे 15, म्हणजे याला
3ने मल्टिप्लाय करावं लागेल न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला, आणि याला करावं लागेल मल्टिप्लाय 5ने करावं लागेल न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. ठीक आहे. हे केल्यानंतर 2 3 किती होऊन जाईल आपला आन्सर 6/15 प्लस 1 5 5/15. आता बघा आपण काय केलं ह्या ठिकाणी LCM काढून अनलाईक फ्रॅक्शन्सचं कन्वर्शन केलं लाईकमध्ये. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय झालं की आपल्याकडे हा डिनॉमिनेटर जो आहे 15 हा सेम आहे ना, आणि न्यूमरेटर काय दिलं तुम्हाला ह्या ठिकाणी 6 + 5, म्हणजे आपलं जे आता आन्सर आलं 6 + 5 किती आलं 11/15. ठीक आहे. तर ही होती आपली फर्स्ट मेथड, ज्यात नाही का आपण काय केलं LCM काढून नाही का 2 फ्रॅक्शन्सला ॲड केलं. ठीक आहे. 2/5 आणि 1/3ला. तर तुम्हाला आन्सर काय भेटलं ह्या ठिकाणी इथे 11/15 हे आन्सर भेटलं. आता हाच क्वेश्चन सेम क्वेश्चन आपण सॉल्व करू क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथडने. ओके. आता बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड आपण जेव्हा यूज करणार, सेम क्वेश्चन घेतो मी ह्या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण जेव्हा करणार 2/5 प्लस 1/3, याच्यामध्ये नाही का क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये कधीही आपल्याला LCM काढायची गरज पडत नाही. याला आपण बटरफ्लाय मेथड असंही म्हणतो, कारण की ते बटरफ्लायचा शेप फॉर्म होतो. ठीक आहे. म्हणजे ही झाली तुमची फर्स्ट स्टेप, म्हणजे तुम्हाला पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं आहे यांना मल्टिप्लाय करायचं आहे. ठीक आहे. नंतर सेकंड स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे ह्या ठिकाणी ह्या 5 आणि 1ला मल्टिप्लाय करायचं आहे. ह्या झाला तुमचा सेकंड स्टेप. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला राईट टू लेफ्ट असं पहिले मल्टिप्लाय करायचं आहे आणि मग लेफ्ट टू राईट मल्टिप्लाय करायचं आहे. ठीक आहे. आणि याच्यानंतर डिनॉमिनेटर जे दिलेलं तुम्हाला, डिनॉमिनेटर काय दिलं ह्या ठिकाणी 5 आणि 3 याला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे ह्या 3 स्टेप्समध्ये हा क्वेश्चन पूर्ण सॉल्व होतो. आता बघा कसं करणार याला. जसं की पहिली स्टेप काय म्हटलं मी 2 आणि 3चा मल्टिप्लिकेशन म्हटलं इथे 2 × 3 प्लस इथे सेकंड स्टेपमध्ये काय म्हटलं इथे आपण 5 × 1. ओके. अपॉन काय डिनॉमिनेटर याचा 5 × 3. ओके. आता बघा 2 3 किती होऊन जाईल हा 6 प्लस 5 1 किती होऊन जाईल हा 5 / 5 3 होऊन जाईल इथे हा 15. 6 + 5 किती आला 11/15. आता बघा आपण नाही का सेम क्वेश्चन सॉल्व केला होता क्रॉस मल्टिप्लिकेशनने, आणि सेम क्वेश्चन आपण सॉल्व केला होता याच्या अगोदर पण कशाने आपल्या LCM मेथडने. बघा दोघांचा पण आन्सर सेमच आहे, म्हणजे दोघांच्या पण आन्सरमध्ये काही डिफरन्स नाही आहे. फक्त डिफरन्स हाच आहे की याच्यामध्ये नाही का क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड जी आहे ही शॉर्ट आहे, म्हणजे लवकरच आन्सर निघेल, आणि ही जी मेथड जी आहे थोडीशी लेंदी आहे. पण ही मेथड जी आहे LCM मेथड ही आपण यूज करतो मोस्टली 2पेक्षा जास्त फ्रॅक्शन असेल त्यावेळेस. ओके. तर हा व्हिडिओ थोडासा लेंदी झाला, कारण की त्यात आपण लाईक आणि अनलाईक फ्रॅक्शन्सचं ॲडिशन बघितलं LCM मेथडने आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथडने. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि काही डिफिकल्टी जर असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ओके. थँक्यू.